अ, मी हेच सांगेन की 2022ला 7 मार्च 2022 सर्वांचा कार्यकाळ आमच्या नगरसेवकांचा संपला आणि त्यानंतर जे काही स्थित्यांतरं घडली राजकारणामध्ये, त्या स्थित्यांतरांचे जे काही फटके ते 2 वर्ष 9 महिने कुठलाही नगरसेवक ज्याला महानगरपालिकेचे ट्रस्टी म्हटलं जातं, तो कारभार पाहिला जात नव्हता. तो प्रशासकाच्या माध्यमातून तो केला जात होता. आणि तो करत असताना आम्ही जेव्हा सोडलं, म्हणजे संपला आमचा कार्यकाल, तेव्हा 92,000 कोटी ह्या ठेवीत ठेवून त्याच्यानंतर कोस्टल रोडसारखे चांगले प्रोजेक्ट शेवटच्या टप्प्याकडे कोस्टल रोड होता. 2023ला तो पूर्ण झाला असता. इतकं फास्ट काम आणि नीट केलेलं होतं. कोस्टल रोडची पण कॉस्ट, ज्याला किंमत, ती कितीतरी कोटींनी पुन्हा वाढली आणि तो कधी पूर्ण झाला आणि त्याचं श्रेय कोणी घेतलं ते तुम्हाला माहिती आहे. आजच्या घडीला ज्या 2022 पासून ते आम्ही निवडून येईपर्यंत 67,000 कोटीच्या ठेवी मोडल्या गेल्या. त्यानंतर बरं त्या मोडल्या आहेत त्याच्याबद्दल श्वेतपत्रिका मागितली. श्वेतपत्रिका तर देण्याचं लांबच राहिलं आहे. का देत नाही? तुम्ही पारदर्शक कारभारात होता म्हणता ना, म्हणजे 2017 ते 22 आमच्याबरोबर नव्हते ना तुम्ही, मग पारदर्शक कारभार तुम्ही केलाय असं तुमचं म्हणणं आहे किंवा आम्ही होतो, तर आम्ही मागतोय ना तुम्हाला. जो कार्यकाल संपल्यानंतरचे आम्ही 92,000 कोटी ठेवून गेलो, 67,000 कोटी कुठे खर्च केले आणि आता 36,000 कोटी खर्च करायचे. GSTचा परतावा अजूनही त्याचं काही नीट होत नाही आहे. मग ह्या सगळ्याला जेव्हा आमची महापालिका 600नी तुटीत होती, ती आम्ही 2002 पासून आम्ही ती तुटीतनं बाहेर काढून 92,000 कोटीच्या प्लसमध्ये आणली. आणि आत्ता तुम्ही ज्या सांगताय की आम्ही हा खर्च करणार आहोत, तर ह्याचे स्रोत काय नंतरचे? म्हणजे खर्च करायचा आहे मुंबईकरांसाठी तर मान्य आहे, पण मग स्रोत काय? तर काही नाही, स्रोत दाखवतच नाही आहेत. आणि मला आज माहिती मिळाली आहे, मी मागते, कारण जे ऐकिवात माहिती आहे ती तुम्हाला सांगते, की ज्या वेळेला लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आले त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या पहिला हे पण महापालिकेतनं घेतलेत असं कोण माध्यमातून ऐकतेय. मग आमचं तेच म्हणणं आहे, तुम्ही जर नाही केलंय ना तर तुम्ही श्वेतपत्रिका देऊन टाका की ही आयुक्तांनी श्वेतपत्रिका दिली पाहिजे. ट्रस्टींचा तो हक्क आहे सगळ्या नगरसेवकांचा. कुठे खर्च झाले, कशाला झाले, किती क्वालिटीमध्ये काय, ते सगळं बघू की आपण. कारण आम्हाला जेव्हा तुम्ही विचारता की भ्रष्टाचारी, जर आम्ही भ्रष्टाचारी होतो तर 92,000 कोटी कुठून आणले, त्या ठेवी कशा ठेवल्या? आणि तुम्ही पारदर्शक म्हणताय तर 67,000 का खर्च केले, कुठे केले, आणि 36,000 कोटी आता कशाला करताय? काय म्हणजे सगळ्याचा आम्हाला खर्च करणार असं नाही चालणार. त्याची क्वालिटी आणि त्याचं काम कुठे करणार ते कळलं पाहिजे. इथे काय लाडकी बहीण झाली, आता काय लाडका कॉन्ट्रॅक्टर चालवायचं इथे? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.